छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठाने धाडसी निर्णय घेत आता 4 जिल्ह्यातील नामांकित 113 महाविद्यालयाचे पदव्युत्तर प्रवेश थांबवलेले आहेत। प्रवेश थांबवलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री, आमदार, माजी मंत्री यांच्याशी संबंधित शिक्षण संस्था यांचा समावेश आहे। प्राध्यापकांची नियुक्ती न करणं, कागदोपत्री नियुक्ती केल्यावर संबंधितांना वेतन न देणं, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालय चालवत होती। त्याची 3 सदस्यीय समितीने तपासणी केल्यावर बोगसपणा उघड झालाय। या संदर्भात विद्यापीठाचे प्रकुलगुरू वाल्मिक सरोदे काय म्हणतात बघूया। सुरुवातीला अगोदर सांगतो, विद्या परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे। पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी विद्या परिषदेने निर्णय घेतला होता। मे महिन्यामध्ये जी विद्या परिषदेची बैठक झाली होती की ज्या महाविद्यालयामध्ये भौतिक सुविधा, शिक्षक नेमलेले नाहीत, बायोमेट्रिक प्राध्यापकाची ठेवली जात नाही, लायब्ररी नाही, कॉम्प्युटरची लॅब नाही, प्रयोगशाळा नाहीत, अशा महाविद्यालयाचे प्रवेश स्थगित करायचे का चालवण्याचे याच्यासाठी कमिट्या त्या ठिकाणी आपण पाठवल्या त्या विद्या परिषदेच्या आदेशानुसार, आणि त्या कमिट्या जाऊन आल्या आणि त्या कमिटीचे रिकमेंडेशन आहेत त्यानुसार आपण हे प्रवेश स्थगित केलेले आहेत। तरी परंतु स्थगित जरी प्रवेश केलेले असले, त्या महाविद्यालयाने काही डॉक्युमेंट किंवा काही त्यांची माहिती पुरवायची राहिली असेल तर 28 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिलेला आहे। 28 तारखेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी आम्हाला सबमिट करावं। आमची अधिष्ठाता मंडळ व्हेरीफाय करेल आणि त्यांना पुन्हा आम्ही त्यापर्यंत देणार आहोत।